आज आपण महान अशा गावामध्ये आलेलो आहोत. त्या गावाचं नाव आहे सौंदाळा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. या गावामध्ये 100% जातमुक्त केलेली आहे आणि आंतरजातीय विवाहसुद्धा मोठ्या थाटामाटात केल्या जातात आणि विधवा पुनर्विवाहसुद्धा मोठ्या थाटामाटात केल्या जातात. तर भेटूया या गावातल्या सरपंचांशी. किती लोकसंख्या आहे सर गावाची? 2.5 ते 3.5 लोकसंख्या आहे गावची. अच्छा. आणि आम्ही आता असं सोशल मीडियावर वगैरे न्यूजवर वगैरे असं ऐकलं की सौंदाळा गाव हे जातीमुक्त केलेलं आहे आणि आंतरजातीय विवाह पण इथं होतात. हे खरं आहे कसं? हो हो आम्ही 5 फेब्रुवारीमध्ये आता गेल्या 5 फेब्रुवारी 2026ला जातमुक्तता ग्रामपंचायतने आणि सर्व गावकऱ्यांनी म्हणून ठराव घेतला आहे. बरं, प्रश्न असा आहे की सर, हे जेव्हा तुम्ही निर्णय घेत होतो तेव्हा काही अडचणी वगैरे आले का किंवा विरोध वगैरे झाला का कोणत्या गोष्टीचा तुम्हाला? नाही, तसा विरोध नाही झाला. विरोध तर असतोच गावामध्ये, पण ज्यावेळेस ग्रामपंचायतनी ठरवलं, सरपंचाने आमच्या सर्व बॉडीने की आता आपल्याला जातमुक्त करायचे, तर त्याची पार्श्वभूमी अशी होती की याच्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी काय होतं की समाजामध्ये जातीमधून तेढ निर्माण केली जाते. राजकीय जे लोक आहेत तर ते जातीच्या नावाखाली मतदान मागतात वगैरे, परंतु त्यामुळे जातीमध्ये बऱ्या प्रकारे हेवेदावे निर्माण होतात. आणि याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा आपल्या गावाने ठरवलं की आता आपण आपल्या गावापासून तरी सुरुवात केली पाहिजे आणि जातमुक्त करायला आम्ही सर्वांनी सहभाग किंवा मग तो ठराव करण्यात आला. असं एक तरी विवाह झाला की आंतरजातीय विवाह वगैरे झालेला आहे का? उदाहरण बघण्यासाठी झालेला आहे का? हो हो आमच्याकडे गावामध्ये 2 विवाह झाले आहेत त्याच्या अंतर्गत. आता सुखाने नांदत आहेत ते हो व्यवस्थित होते का? हो, ते सुखाने नांदत आहेत, व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित आहे. दोन्ही फॅमिली एकत्र राहत आहेत आणि त्यांचं पण व्यवस्थित चालू आहे. काय संदेश द्याल सर तुम्ही दुसऱ्या गावात ग्रामपंचायतीला की असे निर्णय घेण्यासाठी कसं काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे की काय प्रयत्न केलं पाहिजे की तुमच्यापासून तुम्ही सुरुवात केली? आणि गर्व तर मला ह्या गोष्टीचं वाटते की माझ्या महाराष्ट्रामधूनच पहिलं ह्या गावामधून सुरुवात झाली. हे गाव माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, या गोष्टीचं मला गर्व वाटते. तर तुम्ही काय म्हणजे संदेश द्याल लोकांना की कसं केलं पाहिजे? तुम्ही जे निर्णय घेतलेत ना, ते निर्णय घेण्यासाठी काय अडचणी आले होते आणि तुम्ही त्या अडचणीला कसं पार करून हे निर्णय घेतले, तुम्ही काय सांगू शकाल? यापुढे ना प्रत्येक ग्रामपंचायतने जातीपाती न ठेवता सर्वांनी जातमुक्त राहिलं पाहिजे. दुसरं असं आहे की रोज जगामध्ये आपण जो व्यवहार करतो किंवा जो समाजामध्ये आपले जे कामं अडतात तर त्यामध्ये जात कुठल्याही प्रकारे जातीची अडचण येत नाही. दुसरं असं की जात ही फक्त कागदावर राहिली पाहिजे, पण वागण्यात मात्र ती नसली पाहिजे. कारण जातीमुळे काय होतं की आपल्या समाजामध्ये हा उच्च नीच हा जो भेदभाव होता, पूर्वी मनुस्मृतीमध्ये जे काही लिहून ठेवलं होतं आपल्याला त्यालाच मुखमादी द्यायची आहे. आणि जातीमुळे जे लोकांमध्ये वाद किंवा दंगे वगैरे पेटत आहेत ते कमी होतील. दुसरं असं आहे की सूर्याला जात नाही आहे, रक्ताला जात नाही, पाण्याला जात नाही आहे. मग माणूस जर जगत आणि शिवाय सगळ्यांचं रक्त लालच आहे, रक्तामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही आहे. जर एखाद्या रक्तगटाची गरज पडली हॉस्पिटलमध्ये आणि कुणाचं रक्त येत असं तर तिथं मात्र जात पाहिलं जात नाही की हा कुठल्या जातीचा आहे आणि मग त्याच जातीच त्याला रक्त येतं, असं काही नाही. जो रक्तगट मॅच होईल तोच रक्तगट दिला हॉस्पिटलमध्ये दिला जातो. मग जीवन जगण्यासाठी जर जातीची गरजच पडत नाही तर त्या जातीचा काय उपयोग? आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे इतर ग्रामपंचायतनी असेल किंवा इतर महाराष्ट्रामधील इतर गावांनी असेल हा निर्णय घ्यावा आणि आपापले गाव पण जातमुक्त करावे. पण ही आयडिया कुठून आली की जातमुक्त गाव केलं पाहिजे? आयडिया कुठून आली? मुळात ना खेडोपाडी तुम्ही याच्या 25 वर्षापूर्वी असं पाहिलं असेल की जातीमध्ये बऱ्याच प्रकारचा उच्च नीच भेदभाव केला जायचा. त्याच्यानंतर खालच्या जातीला जरा थोडंसं हीन वागणूक दिली जायची. त्यानंतर उच्चवर्गीय जे लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये जो बाट धरणे हा प्रकार होता तो बऱ्याच प्रकारे एक 25-30 वर्षाच्या कालावधीमध्ये होता. परंतु नंतर आमच्याकडे एक प्रमोद झिंजारडे म्हणून सर आहेत, तर ते येऊन गेले होते. त्यांनी ग्रामपंचायतशी आमच्या सरपंचाशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांनी मग सांगितलं की आपल्या गावामध्ये जर जातमुक्त चा ठराव जर केला तर होईल का? तर सरपंचांनी त्यांना सपोर्ट करून आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी, त्यातील आमचे ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सर्व सदस्य आहेत, या सर्वांनी एक मिटिंग घेऊन श्री झिंजारडे सर यांच्याशी बातचीत करून हा ठराव घेतला. म्हणजे घराघरामध्ये विरोध होतो, एखादी गोष्ट करायची असेल तर गावामध्ये विरोध झाला का या गोष्टीसाठी? नाही, आता राजकारण प्रत्येक गाव त्या ठिकाणी राजकारण असतंच आणि गावामध्ये विरोध नसतो आणि तो असायला हवा. कारण विरोध जर असेल तरच काहीतरी प्रगती करता येते. विरोध जर नसेल तर सर्व एकतर्फी राजकारण चालतं किंवा एकतर्फी कारभार चालतो. जसं तुम्ही म्हणता की घरामध्ये विरोध होतो तसं गावामधूनही काही प्रमाणात विरोध झाला
परंतु आम्ही सर्व आमची जी टीम आहे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सदस्य मंडळ आहे आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, या सर्वांनी ज्यांनी कोणी विरोध केला त्यांना व्यवस्थित समजावून सांगून या निर्णयाबद्दल आपलं काय फायदा होईल किंवा पुढे समाजासाठी किंवा आपली जी मुलं बाळ आहेत, पुढची येणारी जी भावी पिढी आहे यासाठी काय उपयोग होईल या जेव्हा समजून सांगितलं त्यावेळेस त्यांनी पण ते पण ॲग्री झाले. गावामध्ये असं पूर्णतः सगळ्या गोष्टीचा आता हे जातीचा विषय झाला, पण बाकीचे डेव्हलपमेंट पण व्यवस्थित होते का? हो, आमच्या गावामध्ये ना जसं आपण जातीचा ठराव घेतला आहे जातमुक्तीचा, तसे अनेक इतरही ठराव घेण्यात आले आहेत. त्यानंतर जातीमध्ये गावामध्ये इतर गोष्टीवरही भर देण्यात येतो. जसं की आता आमच्या ग्रामपंचायतने आणि सर्व गावांनी मिळून शिवीबंदी केली आहे. बाहेर वाचलं असेल कुठेतरी, गावामध्ये जो व्यक्ती शिवी देईल तर त्याला ग्रामपंचायत वतीने 500 रुपये दंड केला जातो. त्यामुळे काय झालं की शिवी ही जी गोष्ट आहे ती मुळात कुठल्याही भांडणाचं कारण हे शिवी असते. आणि पुरुष मंडळी शिवी देताना आपल्या आई बहिणीच्या किंवा स्त्रियांच्या अवयवाहून शिव्या दिल्या जातात. आणि ज्या अवयवापासून जगाची निर्मिती झाली, जर आपण अवयवान जर हीन आणि तुच्छ लेखत असू तर त्यासारखी वाईट शोकांतिका नाही. आणि म्हणून आमच्या गावाने ठरवलं की जर आपण शिव्या या स्त्रियांच्या अवयवाहून दिल्या जातात तर ते काही योग्य नाही. आणि म्हणून आमच्या गावाने शिवीबंदी केली आहे आणि 500 रुपये दंडही केला जातो. या अगोदर आमच्या गावामध्ये एक 13 लोकांना शिवीबंदीमधून 500 रुपये आम्ही दंड पण केला आहे. दुसरा आहे का, गावामध्ये रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये मोबाईल बंद असतो, की जेणेकरून काय होतं की आता बरीचशी तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या आधी जाऊन त्यामध्ये गुरफटले गेले आहे सोशल मीडियामध्ये आणि तरुण वेगवेगळ्याच मार्गाला जात आहेत. याच्यामध्ये बरेचसे मुलं मुली आत्महत्या करत आहेत, वाईट मार्गाला जात आहेत. तर आमच्या गावाने संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये मोबाईल बंदी करून त्यावेळेत त्यांनी अभ्यास करावा, आईवडिलांनी मुलांशी हितगुज करावं किंवा मग जर काही कोणी आईवडील वाचन करत असतील तर त्यांनी वाचन करावं, की जेणेकरून सोशल मीडियापासून 2 तास तरी गाव दूर राहील. त्यावेळेमध्ये आमच्या गावामध्ये 6 वाजता एक भोंगा वाजवला जातो आणि त्यावेळी सर्व गावातले सर्व मोबाईल आणि टी व्ही बंद होतो. त्यानंतर पुन्हा 8 वाजता भोंगाला जातो आणि त्यावेळी मात्र घरातील कामे केली जातात. तर 6 ते 8 वेळेमध्ये सर्व मुले, शाळेत जाणारे सर्व मुली अभ्यास करतात, आईवडिलांशी हितगुज करतात. आणि जर याची प्रत्यक्ष जर पाहणी करायची असेल तर आमच्या गावामध्ये आमचे सरपंच आहेत, त्याच्यानंतर त्यांचं जे सदस्य मंडळ आहे, उपसरपंच आहेत, हे स्वतः प्रत्येक गल्लीमध्ये गावातील अनेक घरामध्ये स्वतः जाऊन बघतात की त्या गावामध्ये टी व्ही चालू आहे का, मोबाईल चालू आहे का. आणि जर नसेल तर त्यांना समज दिली जाते त्या कुटुंबाला. आणि जर कोणी अभ्यास करत असतील मुलं त्या वेळेमध्ये तर त्यांना मग उत्तेजनार्थ बक्षीस पण दिलं जातं. त्यानंतर आमच्याकडे गावामध्ये ते माणुसकीची भिंत आहे. माणुसकीची भिंत म्हणजे आमच्या गावामधून जे लोक, समजा माझा जर शर्ट मला मी 2-3 वेळा वापरला आणि आता तो शर्ट मला आता वापरायचा नाही आहे, इकडे एक माणुसकीची भिंत आहे. त्या माणुसकीची भिंतीमध्ये तो शर्ट मी नेऊन तिथे ठेवतो आणि ज्यांना कोणाला गरज असेल ते तिथून घेऊन जातात. म्हणजे जे त्याचं असं आहे की जे नको आहे ते आणून द्या आणि जे हवे असेल ते घेऊन जा, असं त्याला मी स्लोगन लिहिलं आहे. त्यानंतर गावामध्ये बरेच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जवळपास 36 ते 37 प्रकारचे गावामध्ये उपक्रम इथे राबवले आहेत आमच्याकडे. त्यानंतर गावामध्ये इथे गॅरो प्लॅन्ट आहे, 5 रुपयात आम्ही 20 लिटर पाणी सर्व ग्रामस्थांना दिलं जातं. अशा प्रकारे आणखी बरेचसे काही उपक्रम आहेत. आता मी गावामध्ये थोडंफार फिरून बघितलं, आल्याच्या नंतर एक अर्धा तास फिरलो, एकदम बेस्ट डेव्हलपमेंट वाटली, कामं वगैरे जबरदस्त वाटले. तुम्ही हे निर्णय घेतल्याच्या नंतर राजनैतिक भागातून कोणी आलं का नाही भेटायला, म्हणजे राजनेता वगैरे कोणी, नेता वगैरे आले का कोणी? हो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब येऊन गेले. त्यानंतर थोरात साहेब त्यांचे एक कलिक पण येऊन गेले. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती पण जसं सुप्रियाताई सुळे आहेत, इतरही बरेच राजकारणी लोक आहेत, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आहेत. आणि कालच विधिमंडळामध्ये त्यांनी एक आमदार साहेबांनी त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं मांडलं आहे. सौंदाळा गावाचे उपसरपंच आहेत, तुमचं नाव? मी गणेश अग्नारगडे, ग्रामपंचायत कार्यालय सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. तर सरांनी एक प्रश्न विचारतो. सर, हे जे आंतरजातीय विवाह होतो त्या गावामध्ये, हे ग्रामपंचायततर्फे केला जातं की जे आई वडील आहेत मुला मुलीचे ते केलं जातं? ते म्हणजे आंतरजातीय विवाह तर झालेत म्हणणं इथे. हो, एक विवाह झाले ठरवल्यानंतर ते संमतीने झाले, दोघांच्या घरच्यांच्या मुला मुलींची संमतीने. आता व्यवस्थित चालते का सगळं? हो, आता व्यवस्थित चालतं.
पहिलं पण काही गावात असं काही वेगळं होतं, काही इतर जातवाल्यांना त्रास होता असं काही नाही. पण जे बाहेर चाललंय, महाराष्ट्रात चाललंय, भारतात चाललंय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, जातीवाद थांबला पाहिजे. म्हणून छोटीशी ठिणगी आम्ही आमच्या गावापासून पेटवलेली आहे. तिचं नक्कीच मोठ्या ज्वालेमध्ये रूपांतर होईल असं मला वाटतं. आणि मेन म्हणजे तेच खूप मोठी गोष्ट वाटली की जातमुक्त केलेलं. आणि बाकीचं डेव्हलपमेंट पण व्यवस्थित वाटली. आणि मेन मुद्दा मी तेच मुद्दा इथे घेऊन आला होता सर. म्हणजे हे मला आवडला मुद्दा म्हणून मी बघितलं आणि मग इथं आलो होतो. एकदम जबरदस्त वाटलं. कालच बघा विधानसभेमध्ये ओगले साहेबांनी अभिनंदनपर ठराव पण मांडला की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका आणि नेवासा तालुक्यामध्ये 14 गावांनी जो जातमुक्तीचा ठराव घेतला, तिथं त्यांनी विधानसभेमध्ये अभिनंदनचा ठराव पण तिथं पारित केला, मांडला गेला. बाकीच्या गावामध्ये सर असा निर्णय होण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही काय केलं की बाकीच्या गावामध्ये पण असं झालं पाहिजे, याच्यासाठी काय केलं पाहिजे सर, तुम्हाला काय वाटतं? आता बाकीच्या गावामध्ये निर्णय होण्यासाठी जे काही कलेक्टर साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी एका गावांना तसं सूचना दिल्या पाहिजे किंवा त्यांनी काही जार वगैरे काढला पाहिजे की तुम्ही 14 गावाच्या धर्तीवर तुम्ही पण असे ठराव गावामध्ये अवलंबले पाहिजे, घेतले गेले पाहिजे, जेणेकरून आपण सर्व जात, सर्व समाज एकोप्याने गुणगोविंदाने राहील, याच्यासाठी हा ठराव सर्व गावाने घेतला पाहिजे. या जातमुक्त केल्याच्या नंतर गावामध्ये काय बदल झाला सर? तू कोणत्या जातीचा आहे, लहान लहान मुलं वगैरे, इथून सुरुवात होत असते. अशा गोष्टी काय आता इथून पुढे होणार नाही आणि याचा इफेक्ट नक्की शेजारच्या आसपासच्या गावावर नक्कीच पडलेला तुम्हाला दिसेल. झालाच पाहिजे सर. हो. आज चांगली गोष्ट घेण्यासाठी थोडंसं लवकर गडबडच केली पाहिजे. पण मला वाटत नाही बाकीचे गाव तर आता पण जातपात करत असतात. खूप आहे. गाव आहेत अजून असे. आता आमचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही बघा, ते बुलढाणा गावामध्ये चिखला एक गाव आहे, कालचं बीड जिल्ह्यातलं कालचा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या गावामध्ये होतात या जातीपातीवरून. तर हे कुठेतरी थांबले पाहिजे. आपण त्यांना करूच नका किंवा आपण काही कायदेशीर कार्य आपण स्वतः त्यांच्यावर करू शकतो असं काही नाही. पण आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे, म्हणून त्या गावाने पण तसे निर्णय घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे. याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद सर. फक्त 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असणारे हे गाव आहे आणि यांची ग्रामपंचायत बघा ना किती पॉश आहे. आणि प्रत्येक प्रकारचं डिपार्टमेंट आहे बरं का इथं. कार्यालय वेगळं, वेटिंग हॉल वेगळं आणि मीटिंग रूम वेगळी. आणि कार्यालय 8 दिवस चालूच असतं बरं का, रविवारी सुट्टीसुद्धा नसते. आणि नेमकं आम्ही रविवारीच गेलो होतो तिथे भेट द्यायला. आणि वेटिंग रूम यांची किती जबरदस्त आहे बघा. आणि मीटिंग हॉलमध्ये तर दोन्ही महापुरुष ठेवलेले होते. भारी वाटलं बरं का हे सगळं बघून. आणि यांचं कार्यालय आज रविवार असल्यामुळं चालूच होतं आणि कामं वगैरे लोक करूच लागले होते. उपसरपंच तिथं उपस्थित होते. त्यांच्याशीच आम्ही थोडंसं बोलून काही प्रश्न विचारून मग आम्ही गाव फिरलो थोडंसं. आणि एकदम बेस्ट सुशोभीकरण केलेलं आहे. आणि असं आज काही विशेष काही नव्हतं बरं का, दररोज यांचं असंच असतं म्हणून. तर त्यांना मी विचारलंसुद्धा की आज काही आहे का असं की तुम्ही एवढं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि ते म्हणले की दररोज आमचं असंच असतं. आणि मग या गावामध्ये शिवी जर दिलं ना तर 500 रुपये दंड आहे. आणि 500 रुपये द्यायलाच लागतात बरं का. आणि चौकामध्ये कॅमेरा आहे. आणि कॅमेरा असल्यामुळं काही गैरवर्तणूक किंवा चुकीचे कामं होण्याची चान्सेस नाही आहेत. आणि दम लागतं बरं का असं विकास करण्यासाठी. आणि खरंच विकास करू शकणारा माणूस करू शकतं. त्या खिशे भरण्यासाठी जे सरपंच होतात ना ते करू शकत नाहीत अशा गोष्टी. आणि ज्यांच्यामध्ये खरंच जिद्द असते विकास करण्याची ते लोक असं विकास करू शकतात. तर गाव फिरून बघलो, एकदम जबरदस्त वाटलं. एवढी डेव्हलपमेंट आहे ना, एकदम जबरदस्त डेव्हलपमेंट. आणि असे पाट्या प्रत्येक ठिकाणी लावलेल्या आहेत शिवी दिल्या